कोल्हापुरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय। गेल्या 2 महिन्यात कोल्हापुरात क्राईम रेट वाढल्याचंही सतेज पाटलांनी म्हटलंय। तर लोकसभा निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखली गेली असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी म्हटलंय। आगामी निवडणूक काळातही कायदा सुव्यवस्था राखण्याचा पोलीस प्रयत्न करतील असंही पोलीस अधीक्षकांनी म्हटलं। नागपूरमध्ये एकूणच कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेले असं वातावरण गेल्या महिन्याभरात आपण पाहतोय। अनेक ठिकाणी खून होत आहेत, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या घटना सामोरा येताना या ठिकाणी दिसत आहेत। नेमकं लक्ष पोलीस प्रशासनाचं कोल्हापुरातल्या कायदा सुव्यवस्थेवर आहे का नाही अशी शंका निर्माण होणारी घटना म्हणजे आता मी अधिवेशन आहे आमचं, गेल्या 2 महिन्यातल्या कोल्हापुरातल्या घटना बघितल्या, क्राईम रेट बघितला तर साधारणपणे वाढलेला दिसते। मग नेमकं प्रशासन काय करते अशी शंका निर्माण होते। आपण नुकतंच लोकसभा निवडणुका देखील पार पडलेल्या आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये आचारसंहिता भंग असेल किंवा ईव्हीएम मध्ये मतदान करतानाचे व्हिडिओ असेल, त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही गंभीर गुन्हे लोकसभा प्रक्रियेदरम्यान झालेले नाहीत, हिंसाचार झालेला नाही, यावरून कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे हे स्पष्ट होतंय। आणि तशीच काळजी पोलीस दल हे विधानसभा निवडणुका किंवा आगामी इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्यासाठी त्याची काळजी घेईल।